नमस्कार, मी मुंबई विद्यापीठाची विद्यार्थिनी सौम्या राजेश आज इथे उपस्थिती सर्व मान्यवरांना, सर्व विद्यार्थी वर्ग व प्राध्यापकांना माझ्याकडून सुप्रभात. ॲक्च्युली माझं मदर टंग तमिळ आहे, म्हणून मला इतकं प्रॉपर मराठी येत नाही. पण संपूर्ण विधिमंडळाचं कार्य मराठीत पाहिल्यानंतर माझ्या महाराष्ट्राची समृद्धता लक्षात आल्यानंतर मी माझा अनुभव मराठीत मांडण्याची प्रयत्न करत आहे. आज मला या ठिकाणी माझा अनुभव व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी तुम्ही सर्वांचा आभार मानते. मान्यवरांनी सांगितले की विधिमंडळ मुंबई आणि नागपूरमध्ये पण आहे, पण महाराष्ट्राचा कोणत्याही कोपऱ्यात किंवा कोणत्याही भागामध्ये सुई जरी पडली तर त्यांचा आवाज ह्या विधान भवनामध्ये येतो. मला असं वाटत होते की नेत्यांनी जे इम्पॉर्टंट किंवा आवडते टॉपिक्स आहेत त्याची चर्चा करतात, पण इकडे येऊन माझे हे परसेप्शन चुकीचं ठरले. इकडे येऊन कळालं की छोट्या छोट्या गोष्टींचा पण लक्ष दिला जातो. फॉर एक्झाम्पल उदाहरणे, आम्ही एका सेशन अटेंड करत होतो तेव्हा गुजरात आणि महाराष्ट्र बॉर्डरवरील एका छोट्या गावाच्या घटना घडलेली ह्या विधान भवनात चर्चा केलेली घेतली. आजपर्यंत मी एका घटनेकडे एका विद्यार्थी आणि नागरिक म्हणून बघत होती, पण नंतर ह्यापुढे गोष्टींकडे प्रशासकीय आणि राजकीय पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये मी बघू शकेन. विधानमंडळात एका वेळी अनेक गोष्टींवर चर्चा केली जाते. उदाहरण, एका सेशनमध्ये सायबर क्राईम, त्याचं रूल्स अँड रेग्युलेशन कसं एस्टॅब्लिश करायचं महाराष्ट्रात याच्याबद्दल चर्चा केली झालेली. आणि त्याच्यानंतर लगेच एका ग्राउंड लेवल गोष्टी लाईक स्कूल आणि तंबाखू, पान, सुपारी याचा दुकान ह्याचा अंतर्गत 100 मीटर असायला पाहिजे असं चर्चा केली झालेली. म्हणून मला असं वाटतं की ॲज पर पॉप्युलर परसेप्शन असं आपल्याला वाटतो की पॉलिटिशियन्स आर अलाइड अँड डझंट टेक मच अटेन्शन ऑन ग्राउंड लेवल इश्यूज, पण हे गोष्टी चुकीचं ठरलं आणि इकडे रियालिटी मी बघितली. आम्ही पुस्तकातून शिकलेली कायदे तयार करण्याची प्रक्रिया इथे प्रत्यक्षात अनुभवली आणि मला असं वाटायचं की एकदा कायदा तयार झाल्यावर त्यावर पुढे चर्चा केली जात नाही. परंतु विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात जाऊन आल्यावर हे लक्षात आलं की कायद्याची योग्य इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर त्या विरोधक सत्ताधारी पक्षाला प्रश्न जाब विचारतात. हा जाब सभागृहासमोर असणाऱ्या टीकासारखं नसतो, तर एक वैचारिक चर्चा केली जाते आणि सरकारमधील मंत्री देखील ही अशा पॉझिटिव्हली घेऊन आश्वासन देतात. याचबरोबर सत्ताधारी पक्षातील सदस्य देखील सरकारच्या त्यांचा चुकीची जाणीव करून देतात. तसेच एखाद्या जातीचा गोष्टी समज झाली तर सत्ताधारी आणि विरोधक हा फरक विसरून एकत्र येतात. हेच लोकशाही आपल्याला बलस्थान आहे, हेच असं मला वाटते. आपल्या राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि सभागृहात घडून येणारी चर्चा याच बरीच तफावत असल्याचे मला जाणवले. म्हणूनच राजकारणात हा अदृश्य पैलू मी नक्कीच लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन आणि इकडचे इम्प्लिमेंटेशन आम्ही फ्युचरमध्ये कसं करणार. माझा असा एक सजेशन होता की आम्ही युनिव्हर्सिटी गेल्यानंतर मी असं प्राध्यापकांना बोलेल की मिनी पार्लिमेंट किंवा मिनी विधानसभा आपण तयार करू आणि असं प्रॉपरली बसू. आपल्याला आता माहिती आहे की कुठे विरोधी पक्ष बसतात, कुठे अध्यक्ष महोदय बसतात, तसं सगळं करून मनी बिल्स मांडून इश्यूज हे करून आम्ही चर्चा करू असं मी तिकडे घेऊन जाणार आहे माझ्या क्लासमेट्स यांना. आणि आय एम ग्रेटफुल टू ऑल CPA अँड फर्स्टली मुंबई विद्यापीठ ह्या संधी दिल्याबद्दल. आणि आय एम ग्रेटफुल टू माय प्रोफेसर मिस्टर वीरेंद्र सर आणि and grateful to everyone. Thank you.